नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे हा तुमच्यासाठी नसून तुमच्या पाल्यासाठी आहे। तुमचे जे पाल्ले 10वीला किंवा 9वीला आहेत यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनत आहे। मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक। आपण पृथ्वी गोलावर 2 देशाची ओळख या ठिकाणी करून घेणार आहोत आणि 10वीला या संदर्भातला अभ्यास आपणास आहे। मित्रांनो, हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे आणि खाली पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे। बरोबर या भागातून पृथ्वीच्या मधातून भूमध्य सागरी रेखा गेलेली आहे, यास आपण विषुववृत्त असे म्हणतो। भारताच्या अतिशय दक्षिणेकडून हे विषुववृत्त गेलेले आहे। त्याचबरोबर 23.30 अंशावर भारताच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या भागातून कर्कवृत्त गेलेले आहे। या कर्कवृत्तामुळे भारताचे 2 भागात विभाजन झाले आहे। पहिला भाग आहे उत्तरेकडला आणि दुसरा भाग आहे दक्षिणेकडला। कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागास आपण उत्तर भारत म्हणतो आणि कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील भागास आपण दक्षिण भारत म्हणतो। यामुळे भारताचे 2 भागात विभाजन झालेले आहे। साधारणतः विंध्य सातपुडा पर्वतरांग आणि तुमची नर्मदा नदी यामुळे सुद्धा नैसर्गिकरित्या सुद्धा भारताचे 2 विभागात विभाजन झालेले दिसून येते। भारताच्या पूर्वेकडे हा आपल्याला बंगालचा उपसागर दिसतो, पश्चिमेकडे हा अरबी समुद्र दिसतो आणि दक्षिणेकडे आपल्याला हिंदी महासागर आहे। आणि एकूण हा जो पूर्ण भाग आहे भारताच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील या भागाला इंडो पॅसिफिक महासागर म्हणून ओळखलं जातं। हा एक मोठा भूभाग भारताच्या हवामानावर सुद्धा तेवढाच महत्त्वाचा परिणाम करत आहे। अशा रीतीनं भारत हा पृथ्वीगोलाच्या दृष्ट्या विचार केल्यास हा भारत उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचे स्थान निश्चित होते। त्यानंतर दुसरा ज्या देशाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे तो देश आहे ब्राझील। आणि हा ब्राझील दक्षिण अमेरिका खंडातील एक महत्त्वाचा देश आहे। ब्राझीलमध्ये उत्तरेकडून भूमध्य सागरी रेखा गेलेली आहे आणि ब्राझीलच्या दक्षिणेकडून बरोबर 23.30 अंशावर हे मकरवृत्त गेलेले आहे, यास आपण मकरवृत्त असे म्हणतो। यामुळे ब्राझीलचे सुद्धा 2 भागात विभाजन होते। मकरवृत्ताच्या खालील भागास आपण दक्षिण ब्राझील म्हणू आणि विषुववृत्ताच्या खालील भागात सुद्धा आपल्याला दक्षिणच भारत म्हणता येईल, परंतु नैसर्गिकरित्या हा भाग समशीतोष्ण प्रदेशात येतो। या ठिकाणी पर्जन्यमानसुद्धा कमी आहे, तापमानसुद्धा कमी असते दक्षिणेकडे आणि क्वचित प्रसंगी ब्राझीलच्या दक्षिण भागात बर्फवृष्टी होत असते। मित्रांनो, ब्राझीलच्या अगदी उत्तरेकडून विषुववृत्त गेल्या कारणामुळे या भागात ब्राझीलच्या अतिशय जबरदस्त असा दररोज दुपारनंतर पाऊस पडत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी वर्षावने ब्राझीलमध्ये निर्माण झालेली त्याला आपण ॲमेझॉनची वने असं म्हणतो। मित्रांनो, या ठिकाणी ब्राझीलमधील पेरू देशातून जी नदी उगम पावते आणि ती उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळते। या ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये 2000 मिलीमीटर एवढं वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे आणि दररोज दुपारनंतर या भागात पाऊस पडतो। अतिशय हा भाग शांत समजला जातो। विषुववृत्ताच्या 5 अंश उत्तरेकडे आणि विषुववृत्ताच्या 5 अंश दक्षिणेकडे संपूर्ण ब्राझील आणि भारतीय हवामानावर
हा ईश्वरताचा पट्टा मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतो। या ठिकाणी जे जंगल आहे हे जगातलं सर्वात मोठं रेन फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं। एकट्या पृथ्वीला 20% ऑक्सिजन या जंगलातून मिळतो, अशी म्हणून या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मित्रांनो, अशा रीतीनं पृथ्वीगोलाच्या दृष्टीनं ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझील चा काही भाग हा उत्तर गोलार्धात येतो आणि काही भाग दक्षिण गोलार्धात येतो, परंतु बहुतांश भाग हा ब्राझीलचा दक्षिण गोलार्धात असल्याकारणानं ब्राझील हा आपण दक्षिण गोलार्ध समजतो। आणि पूर्व पश्चिम गोलार्धाचा विचार करता ब्राझील हा पूर्णपणे पश्चिम गोलार्धातील राष्ट्र आहे आणि या राष्ट्राची ओळख आपल्याला यावर्षीच्या 10वीच्या पुस्तकामध्ये करायची आहे। भारताबरोबर आपल्याला जगातल्या एका प्रमुख राष्ट्राची ओळख करायची आहे। ब्राझील हा साखर उत्पादनामध्ये जगामध्ये अग्रेसर असणारा देश आहे। त्या संदर्भातली माहितीसुद्धा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, धन्यवाद। पालकांना एक विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांना हा व्हिडिओ जरूर दाखवा। धन्यवाद, नमस्कार।